हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल. सॉरी आजचा व्हिडिओ थोडा गडबडीत आहे. सो मी एका ठिकाणी बसून नेहमीसारखं सुरू नाही करत आहे. बट कारण माझं ऑफिस आहे आणि मी गडबडीत आहे आणि आय थॉट व्हिडिओची सुरुवात मी घरूनच करायला पाहिजे. आय सॉरी अबाउट द लाइटिंग. सो आजचा व्लॉग आहे वटपौर्णिमा. आज वटपौर्णिमा आहे आणि ॲज यू ऑल नो की आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये आहे. सो इट्स काइंड ऑफ टफ. आणि मी आजच्यासाठी आज काहीतरी प्लॅन केलंय. लेट्स सी ते होतं का. बट माझा आज वर्क डे आहे. सो मी ऑफिस नंतरच तो प्लॅन एक्झिक्यूट करणार आहे. बट त्याच्यासाठी मला काही गोष्टी लागणार आहेत. सो पहिला त्या मिळणं महत्वाचं आहे आणि मला नाही माहिती त्या मिळतील की नाही. सो लेट्स सी. वडाच्या झाडाचा जुगाड मी कसा केलाय हे बघून तुम्ही खूप आश्चर्य होणार आहे तुम्हाला, कारण मलाच पहिला एवढा हसू येत होतं. बट ठीक आहे, इंटेन्शन महत्वाचं आहे मला वाटतं आणि आपण इंटेन्शनला व्हॅल्यू करणार आहे. सो लेट्स सी अशी माझी जर्मनीमधली वटपौर्णिमा कशी होते. आणि जर्मनीमध्ये आहे त्याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ही आमची लॉंग डिस्टन्स वटपौर्णिमा असणार आहे. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच आम्ही एकत्र नाहीये वटपौर्णिमेला. मला आपले सण खूप भयानक जास्त आवडतात आणि माझी सासरची फॅमिली काइंड ऑफ अशी आहे की म्हणजे खूप अशा जुन्या वेळीपासून एक अशा परंपरा आणि त्यांच्या काय म्हणायचं चालीरीती आहेत आणि ज्या मला खूप अशा चांगल्या वाटतात. म्हणजे पहिला असं, कारण मी न्यूक्लिअर फॅमिलीतून आहे आणि एक सडनली जॉईंट फॅमिलीमध्ये गेले आणि त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे काहीतरी ठरलेलं आहे की या दिवशी हेच करायचं. जसं की इकडे म्हणजे ही गोष्ट मला वेगळी वाटली होती की आमच्या इकडे माझ्या घरी स्पेशली 15 ऑगस्टला फॉर शुअर न चुकता आमच्याकडे व्हेज बिर्याणी आणि ऍक्च्युली व्हेज बिर्याणी नाही म्हणू शकत त्याला, व्हेज पुलाव आणि जिलेबी हे दोन्ही घरात बनतं जस्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या सेलिब्रेशनसाठी. सो हे किती नवीन आहे, कारण माझ्या घरी आम्ही फक्त बाहेरून आणि ती पण मला आवडते म्हणून आम्ही तुपातली जिलेबी आणायचो आणि दॅट्स इट. आणि जे काही शाळेमध्ये वगैरे असेल ते. पण इथे आल्यावर हे घरी असं करतात म्हणजे मला छान वाटलं. सो आमच्याकडे प्रत्येक सणासाठी कार्यक्रमासाठी काहीतरी रूल आहेत जे की मला असं छान वाटतात. आणि वटपौर्णिमेचं पण हेच की म्हणजे आमच्या इकडे पूर्ण दिवस उपवास असतो. माझ्या माहेरी असं नाहीये, वडाच्या झाडाची पूजा करून आलो की आपण उपवास सोडू शकतो. सो आमच्या इकडे ह्या अशा छानवाल्या पद्धती आहेत, परंपरा आहेत ज्या मला खूप आवडतात. ज्या मला कधी वाटलं नव्हतं की मी एवढ्या इझिली अडॅप्ट करेन, बट झालं. आणि आता मी केलंय तर मला असं वाटतं की मी जर्मनीत असले म्हणून काय मी हे करायला पाहिजे. सो मी माझं काय म्हणतात प्युअर इंटेन्शन्स आहेत माझे आणि मी ट्राय करणार आहे. लेट्स सी म्हणजे ही कसं होतंय माझं आजचं सेलिब्रेशन आणि तुम्हाला कळेलच की मी काय करते. आणि ऑब्व्हियसली मी प्रो नाहीये पूजा वगैरे करण्यामध्ये, बट मला थोडंफार जे माहितीये मी त्या पद्धतीनं करते. कारण मला असं वाटतं की किती केलंय कसं केलंय यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट असते ती श्रद्धा आणि इंटेन्शन, आणि ते माझे प्युअर आहेत. आणि सो म्हणूनच मला असं वाटतं की मी करायला पाहिजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये. लेट्स सी. काही गोष्टी ज्या खरंच मॅन्डेटरी आहेत त्या मी काहीतरी त्याचा जुगाड करायचा प्रयत्न करणार आहे. सो तुम्ही पण बघत राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ. आय फील की हा व्हिडिओ खूप छान होणार आहे. लेट्स सी. बट आज माझा ऑफिस आहे. सो मी पहिला आता ऑफिसला जाणार आहे आणि ऑफिस नंतर काही गोष्टी घ्यायला मी मार्केटला जाणार आहे आणि मग तिकडून घरी येऊन मग मी माझी पूजा करेन. असा सीन ना मी फक्त बॉलिवूड मूवीजमध्ये बघितलेला की फुल असं इंडियन वेमध्ये तयार व्हायचं आणि युरोपच्या रोड्सवरती युरोपच्या रस्त्यांवरती फिरायचं. आणि आज स्वतःला असं बघते ना तर मला थोडंसं वियर्ड वाटतंय.
बट काइंड ऑफ ते बॉलिवूडचं जे ड्रीम असतं ना की हां यार मला पण असं करायचं आहे, ते असं वाटतं की थोडंफार फुलफिल झाल्यासारखं वाटतं आहे मला आज. अजून थोडासा वेळ आहे. आता मी एक ट्रेन घेईल ऑफिसला आणि मग मी ऑफिसला पोहोचेन आणि देन ऑफिसमध्ये फक्त काम करतात. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटेन ऑफिसनंतर जेव्हा आपण मार्केटला जाऊ. ॲक्च्युली मला ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या मला माहीत पण नाही की त्या मला भेटणार आहेत की नाही. आपण फक्त ट्राय करणार आहे, बघूया काय होतं. आणि त्या गोष्टीसाठी मला इंडियन मार्केटला जायला लागणार आहे. सो लेट्स सी आपल्याला भेटतं का आज. आय विश भेटायला पाहिजे सगळं, नाही तरी जे प्लॅन केलं आहे ते सगळं नाही का खराब होईल. ओके, सो मी आता घरी आलेले आहे आणि पाऊस असल्या कारणानं मार्केटला जेव्हा गेले म्हणजे ते जे काही सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी, तेव्हा मला व्हिडिओ वगैरे करता आला नाही. सो आता मी आधी पहिला मांडणी करून घेणार आहे. जुगाड, जसं की मी तुम्हाला म्हटले की मी वडाच्या झाडाचा जुगाड केला आहे आणि लेट मी शो यू. सो पहिला मी मांडणी करून घेते, देन आय गेट रेडी आणि मग मी माझी पूजा करेन. मी काही चुकत असले तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट्स, कारण हे माझं फर्स्ट टाइम आहे की मी एकटी करते. कारण इतर वेळी माझ्या सासूबाई असतात मला सगळं गाईड करायला गोष्टी, कारण मी नेहमी त्यांच्यासोबतच जायची. दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही दोघी एकत्र नाही आहे. आणि आय मिस यू मम्मी. सगळ्या मम्मीजना मिस करते. हे आहे माझा जुगाड. कारण मला आठवतंय जेव्हा मी हातगाव खेळायचो लहानपणी, तेव्हा असंच चित्र घेऊन त्या खुर्चीवर ठेवायचो आणि त्याची पूजा करायचो. आणि माझ्या सासूबाई पण बोलल्या की तुझ्या वडाचं झाड नाही भेटत आहे, चित्र असलं तरी चालतं. असं जर त्यांना नाही माहिती की मी हे सगळं करणार आहे, त्यांनी फक्त मला सांगितलेलं की तू उपवास कर आणि काही नाही देवाला नमस्कार वगैरे कर. बट ऐसा कैसे हो सकता है. मला पण पाहिजेल आहे माझा नवरा 7 जन्म. वडाचं झाड हे असं रेडी आहे. माझं वडाच्या झाडाचा सेटअप आहे. ते हे वरचं जे आहे हे आर्टिफिशियल आहे, डोंट जज मी फॉर दॅट. आणि हे वडाच्या झाडाचं चित्र मी प्रिंट घेऊन आली आहे आणि ते ॲक्च्युली तिथे वरती नाही बसत आहे म्हणून मी ते तिथेच खालीच ठेवले. सो इट्स ओके, समथिंग इज बेटर दॅन नथिंग ना. ओके, आता तुम्ही बघू शकाल. सो आपला वडाच्या झाडाचा जुगाड झालेला आहे आणि आता मी रेडी होते आणि देन पूजा वगैरे करून घे.
नव्हतं ते इतकं सुंदर होणार आहे, बट आय डोंट नो ते व्हिडिओमध्ये वगैरे कसं दिसेल, पण मला मनापासून ते इतकं आवडलंय ना की मी सांगू नाही शकत. कारण एकतर मी घरापासून लांब आहे आणि या सगळ्या गोष्टी जर मी केल्या नसत्या तर मला अजून तुटक तुटक वाटलं असतं. आणि मी ना नेहमी ट्राय करत असते की असं काहीतरी करायचं की मी अशी कनेक्टेड राहायला पाहिजे. सो मला आज हे करायचंच होतं, समहाव करायचं होतं. आणि खरोखर ते खूप एवढं मला माझ्या घरात एवढं छान वाटायला लागलंय आज की आय कॅन टेल यू. सो आय एम रिअली हॅपी. म्हणजे आता माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे. आय कॅन टेल यू की किती समाधान वाटत आहे मला. आणि म्हणजे नाही म्हणत मी सगळं केलं. हे जरा जास्त म्हणजे काय म्हणायचं अनएक्सपेक्टेड होतं मला, बट झालं, सगळं व्यवस्थित झालं, छान झालं, आवडलं मला. आता फक्त एकच गोष्ट राहिली आहे, ते म्हणजे माझ्या नवऱ्याच्या पाया पडायचं. कारण त्यांच्या पाया नाही पडत तोपर्यंत हा उपवास असा काय बोलतात पूर्ण मानला जात नाही. आणि मी नेहमी म्हणजे तिकडे होते तेव्हा वडाच्या झाडाची पूजा वगैरे करून आले की मग त्यांचा आशीर्वाद घ्यायचे, पाया पडायचे. ते तो मला पडू नाही देत, बट स्टील, कारण तसंही तो माझ्यात आणि त्याच्यात गॅप आहे इयर म्हणजे वयाचा, आणि ते तसं पण तो मोठा आहे. सो मला ते आवडतं. मला काही असं हे नाही वाटत, मला आवडतं त्याच्या पाया वगैरे पडायला. तेव्हा मी इकडे आले ना, म्हणजे माझं सेमेस्टर चालू झालं आणि मी एकदा म्हणजे मी युनिव्हर्सिटीला जायला चालू केलं आणि हळूहळू सगळ्यांना कळायला लागलं की मी मॅरिड आहे, मला छोटीशी मुलगी आहे. सो ती मुलीला सोडून आले हे तर कोणाला म्हणजे डायजेस्टच होत नव्हतं. कारण ऑब्व्हियसली ती खूप मोठी गोष्ट आहे, ती मलाच नाही अजून झाली आहे डायजेस्ट. मला आता 8 महिने होऊन 8 महिने झाले करेक्ट, बट स्टील मला इथे राहायची सवय नाही झाली आहे. इट जस्ट सॉरी फॉर द अँगल. सो मला पण अजून अशी सवय नाही झाली आहे. म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, बट तिला कोणी रिप्लेस नाही करू शकत माझ्या लाईफमध्ये. सो ती एक गोष्ट आहे. आणि इकडे म्हणजे सगळेजण मला म्हणे तू लॉंग डिस्टन्समध्ये कसं काय, लॉंग डिस्टन्समधले रिलेशन्स चालत नाहीत आणि तुम्ही कसं काय राहताय वगैरे वगैरे. हो, ॲक्च्युली म्हणजे लग्न झाल्यापासून असे बरेच वेळा आल्या की जेव्हा तो माझ्यापासून लांब असायचा किंवा मी नसायचे, म्हणजे आम्ही बरंच लांब राहिलोय. बट दिस इज द फर्स्ट टाइम की आम्ही इतक्या वेळासाठी एकमेकांपासून लांब आहे. बट स्टील असं कधीच नाही वाटत की आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये आहे आणि आमचं बोलणं कमी आहे किंवा काय. तो फरक पडतोच की म्हणजे 24 तास एखाद्याला समोर बघणं आणि दिवसातला एखादा तास त्या व्यक्तीशी फक्त फोनवर बोलणं, ह्यामध्ये खूप डिफरन्स आहे. बट मला नाही माहिती, बट हे लॉंग डिस्टन्स सुद्धा खूप छान ॲक्च्युली आम्ही राहिलो असं मला वाटतंय. आणि मी बाकीच्यांना पण सगळ्यांना सांगेन जे कोणी लॉंग डिस्टन्समध्ये आहेत, प्लीज एकमेकांशी बोलत राहा, असे छोटे छोटे एफर्ट्स घेत राहा. कारण आता आज माझा नवरा इथे नाही आहे, बट स्टील आय फेल की नाही मला या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि इट्स नॉट अबाउट की तिथे म्हणजे आता इथे जर्मनीमध्ये गोष्टी अवेलेबल नसतात किंवा काय, अवेलेबल करायचे थोडेसे एफर्ट्स घेतले की सगळं होते. आणि असं नाही आहे ना की टू द पॉइंट सगळं एक्झॅक्टली तसंच पाहिजे. सो मला वाटलं की मी करणं महत्वाचं आहे रादर दॅन ते कसं दिसते किंवा काय. आणि मी जेवढ्या प्रेमाने हे सगळं केलंय ना आज, मला असं म्हणजे आमच्या दोघांच्या रिलेशनबद्दल अजून जास्त रिस्पेक्ट वाढली. माझा उपवास पूर्ण होणार नाही तुझा आशीर्वाद भेटत नाही तोपर्यंत. सो माझ्या नवऱ्याचा आशीर्वाद पण भेटलेला आहे मला. ऑनलाईन व्हर्च्युअल पाया पडलेली आहे मी त्याच्या. आणि कोणी मला जज नाही करणार आहे या गोष्टीसाठी, नो. कारण अगेन इंटेन्शन्स महत्वाचे होते.
सो सक्सेसफुली माझा उपवासाचा काय बोलतात छान गेला. म्हणजे उपवास पण झाला, पूजा पण झाली, वडाला 7 फेरे पण मारले, धागा पण बांधला, प्रार्थना पण केली आणि नवऱ्याच्या पाया पण पडले. सो आय फील गुड. आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि माझं काही चुकलं असेल काही पूजा वगैरे करताना तर प्लीज मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण हे मी पहिल्यांदा एकटी करत होते, सो पॉसिबिलिटी आहे काही काही गोष्टी चुकल्या असतील, बट मनापासून केलंय मी. सो या गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आय होप तुम्हाला माझी लॉंग डिस्टन्सवाली वटपौर्णिमा आवडली असेल. आणि प्लीज सगळेजण खूप खूप जास्त प्रार्थना करा, प्रे करा की मी आणि माझा नवरा, माझी मुलगी लवकर एकत्र येऊ आणि हा लॉंग डिस्टन्स आमच्यातला लवकर संपेल. आय नो की तुमच्या प्रार्थना लवकर देव ऐकतील आणि आम्हाला लवकर एकत्र आणतील. सो प्लीज डू दॅट फॉर मी. आणि असंच व्हिडिओवरती माझ्या चॅनलवरती प्रेम करत राहा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी असंच काहीतरी नवीन घेऊन येत जाईन माझ्या लाईफमधले किस्से, माझ्या लाईफमधले मोमेंट्स. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन.